बनवूयात पारंपरिक पद्धतीचा नागली भात। 2 चमचे साजूक तूप घेऊयात। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी, लवंगा, वेलची, नंतर बदाम, काजू, मनुका आणि भाजलेले शेंगदाणे सोलून ते गोल्डन होईपर्यंत परतवूयात। त्याच्यानंतर भिजलेला तांदूळ अर्धा वाटी घेऊयात। नंतर 2 वाटी पाणी टाकूयात त्याच्यामध्ये। तो शिजेपर्यंत झाकण ठेवूयात। 15 मिनिटे लागतात शिजायला। नंतर दुसरीकडे गूळ आपण परतवूयात जरा, त्याच्यामध्ये पाणी टाकूयात। ते असं उकळ येईपर्यंत परतवूयात। त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूयात। अर्धा वाटी ओलं खोबरं टाकलेलं आहे, ते परतवून घेऊया। दुसरीकडे पाण्यामध्ये केसर टाकलेलं आहे, ते पाणीसुद्धा आपण भातामध्ये टाकूयात। त्याच्यानंतर जो गूळ आणि खोबरं आपण परतवलं आहे ते त्याच्यामध्ये भातामध्ये टाकून घेऊयात आणि परतवून घेऊयात आणि सुकेपर्यंत शिजवून घेऊयात। हा झाला आपला मऊ लुसलुशीत नागलीचा भात।